स्वागत आहे तुमचं एक्झाम गायडन्स या आपल्या चॅनलवरती. तर थोड्या दिवसांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याच्यामध्ये एक भरती आली होती, तर त्या भरतीचं एक ॲडव्हर्टाईज आली होती. तर आज 20 नोव्हेंबर 2025 पासून ते 19 डिसेंबर 2025 पर्यंत जे फॉर्म भरण्याची तारीख आलेली आहे. तर याच्यामध्ये पोस्ट काय काय आहेत ते आपण पाहूयात. ह्याच्यात तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी होण्याचा दिनांक 20/11, अंतिम दिनांक 19/12, 19 डिसेंबर या अंतिम तारीख आहे. आणि परीक्षेच्या 7 दिवस आधी तुम्हाला प्रवेशपत्राचे हॉल तिकीट तुमचे खात्यामध्ये उपलब्ध होतील. तर आपण पोस्ट पाहूया. अंतर्गत लेखा अधिकारी व वरिष्ठ लेखा अधिकारी याच्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री, कॉमर्स फील्डमधली डिग्री आवश्यक आहे. दुसरी पोस्ट आहे लेखा अधिकारी. लेखा अधिकारीसाठी सुद्धा अकाउंटंटची स्पेशल डिग्री कॉमर्सची आवश्यक आहे. सहाय्यक लेखा अधिकारी सुद्धा कॉमर्सचीच पोस्ट आहे. उपलेखापाल, कनिष्ठ अभियंता स्थापत्य ज्यांची सिव्हिल इंजिनिअरिंग झालेली आहे त्यांच्यासाठी ही कनिष्ठ अभियंता स्थापत्य ही पोस्ट आहे. एकूण 144 पदे आहेत. जे सिव्हिल इंजिनियर्स आहेत त्यांच्यासाठी खूप छान संधी आहे. कनिष्ठ अभियंता यांत्रिकी म्हणजे जे मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 16 जागा आहेत, पण त्याही पुरेशा आहेत, कारण मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी जास्त जागा नसतातच. तर तुमचे सिव्हिल इंजिनियर कोण मित्र असेल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग करणारे कोण मित्र असेल तर त्यांच्यासोबत हे पोस्ट शेअर करा. हे लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक गट क, कनिष्ठ लिपिक टंकलेखकसाठी ही पोस्ट आहे. 46 पदं आहेत एकूण. ते याच्यासाठी कोणत्याही विद्यापीठाची एक पदवी आणि मराठी 30 वर्ड पर मिनिट और इंग्लिश 40 किंवा मराठी 30 दोन्हींपैकी एक प्रमाणपत्र आवश्यक आहे. किंवा दिलेलं आहे इथं, दोन्ही नाही, दोन्हींपैकी एकच प्रमाणपत्र आवश्यक आहे. एक तर मराठी 30 किंवा इंग्लिश 40. त्याच्या पुढची पोस्ट आहे सहाय्यक भांडारपाल. हे सुद्धा 10th लेवल पास केलेली आणि मराठी 30 किंवा इंग्लिश 40. आणि त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ही सिव्हिल इंजिनिअरिंगची पोस्ट आहे. त्यासाठी सिव्हिलची एक अभियांत्रिकी पदवी किंवा त्याच्या समकक्ष जी दिलेली आहे ती पदवी आवश्यक आहे. बाकी या सूचना दिलेल्या आहेत आणि या PDF मध्येच खाली इथं फॉर्म भरण्याची लिंक. इथं प्रोफाईल निर्मिती mjp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती प्रोफाईल निर्मिती आणि तिथेच फॉर्म फिलअप करण्याची प्रोसेस दिलेली आहे. फक्त फॉर्म भरताना तुमचा स्वतःचा ईमेल ID, मोबाईल नंबर व्यवस्थित आणि जो चालू आहे तोच द्या. बाकी फॉर्म कसा भरायचा यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येऊ, की सूचना यांनी याच्यात दिलेल्याच आहेत की फॉर्म कसा फिलअप करावा वगैरे. की याच्याबद्दलची जो सिलेबस आहे तो आपण इथं आता पाहूया. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज आणि बौद्धिक चाचणी मेन्शन आहे इथं. मॅथ म्हणजे अंकगणित मेन्शन नाही आहे, तरी रिजनिंगच असावं अशी अपेक्षा आहे. आणि परीक्षा IBPS घेणार आहे. तर 10 मराठी, 10 इंग्रजी, GS 15 आणि रिजनिंग 15 असं सर्व एक्झामला बाकी 40-50 मार्कांसाठीचा पॅटर्न हाच आहे. आणि त्या पदाची जी स्पेशल आहे त्याच्यासाठीचे 50 प्रश्न वेगळे आहेत. जर लेखाचा असेल तर लेखाविषयक 50 प्रश्न, सिव्हिल इंजिनिअरिंग असेल तर सिव्हिलचे 50 प्रश्न, मेकॅनिकल असेल तर मेकॅनिकलचे 50 प्रश्न असा पॅटर्न आहे. आणि कम्प्युटर बेस्ड पद्धतीने परीक्षा होणार आहे. म्हणजे एकापेक्षा जास्त सत्रात होते, त्यामुळे नॉर्मलायझेशन तर होणारच आहे. तर फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे.
तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. फॉर्मची फीज एनी कॅटेगरी 900 रुपये असते आणि जे ओपनमध्ये आहेत त्यांच्यासाठी 1000 रुपये. तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. तरी 19/12 लास्ट तारीख आहे. 19/12च्या आत फॉर्म फिलअप करून घ्या. आणि बाकी परीक्षेचा जो सिलेबस आहे तो TCS पॅटर्नचे मार्केटमध्ये खूप पुस्तकं उपलब्ध आहेत. तरी आपण सिलेबसवरती सुद्धा एक व्हिडिओ घेऊन येऊ. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजूनही असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आणि नवीन नवीन ॲडव्हर्टाईज येतील. तर ही PDF तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये जो टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती भेटून जाईल. तर त्या चॅनलला जॉईन करा. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. काही सजेशन्स असतील तर ते कमेंट्समध्ये सांगा किंवा काही प्रश्न असतील तुमचे तरी ते कमेंट्समध्ये विचारा, त्याला आम्ही नक्की रिप्लाय करू. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.